राखी मोठ्याला मोठा राखी. तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणी, आज आपण चाललेलो होतो पाटण मधील येराड गावातील जागृत देवस्थान श्री येडोबा मंदिरात. आज होती श्री येडोबा देवाची यात्रा. दरवर्षीप्रमाणे आम्ही ही सगळी निघालो यात्रेला, पण भाविकांची गर्दी एवढी होती की लाईन 2 किलोमीटर पर्यंत लांब गेली. मग गाडी मागच लावून आम्ही निघालो मंदिरापाशी गेलो तर आपल्या गावातली म्हणजे नांदलापुरातली सगळी पोरं इथं जल्लोष करत होती. येराड मध्ये नांदलापूर गावाच्या शासनकाठीचा पहिला मान. मग काय सगळी पोरं एकत्र असल्यावर चेष्टा मस्करी चालूच राहते. आणि चेष्टा मस्करी पण काय बारक्या नाही ही बघा, इथं तर सगळी बारकीच होते ते आल्यावर. तर इथं विषय असा होता की बसाय लोकांनी जागा नव्हती म्हणून गाड्या उचलून साईडला ठेवत होती. पण काय पण म्हणा, सगळी एकत्र आल्यावर जी मजा असते ती कुठंच भेटत. लहान पोरापासून मोठ्यापर्यंत सगळी एकत्र येऊन चेष्टा मस्करी करत राहते. तेवढ्यात आता आपल्या गावचा निवद दाखवायची टायमिंग आलेलं. मग काकांनी मस्तपैकी पूजा करून सगळ्यांनी आरती वगैरे करून आता आम्ही निघालो छबिना. आणि जसा छबिना चालू झाला तशी सगळ्यांनी नाचायला चालूच केलं. एवढा गुलाल असतो पण शासन काठी बरोबर नाचायचा आनंद वेगळाच असतो. येराड हे जागृत देवस्थान असल्यामुळे लोकांची गर्दी तर भरपूरच होती. लोक एवढ्या लांबून लांबून येतात खास देवाच्या दर्शनासाठी. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आपण शासनकाठी नाचवली. ढोल ताशाच्या गजरात शासनकाठी किती वेळ नाचवतोय हे समजतच नाही. इथं बघा सगळी कशी लाल झाली. छोट्या पोरांचा पण उत्साह कडकच होता. आमच्या अंगावर तर गुलालाचा एवढा थर बसलेला, आता म्हणलं कलर निघतोय का नाही. आता येडोबा देवाच्या मंदिराची आपण प्रदक्षिणा संपूर्ण करून आपण निघालो पुढच्या मंदिराकडे. पण जाताना आमचा सत्याभाव तर नाचायला काही थटतच नव्हता. आता एवढ्या गुलाला आम्ही भरलोय, मग म्हणलं आता नदीला जाऊन मस्तपैकी आंघोळ करून येऊया. पाक्या दादा तर आमचा काय हवाच करत होता. नाचून नाचून भुका तर लय लागलेला. मग घेतली कलिंगड आणि खाल्ली. आंघोळ करून पण आमचा काय गुलाल गेलाच नाही. आता उद्या आहे तीर्थक्षेत्र पाडीची यात्रा. त्या पण यात्रेचा ब्लॉग आपण लवकरच टाकू. तर मग चला भेटू उद्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये. आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करा विसरू नका.